यांची उपस्थिती आम्हाला कुठल्या ना कुठल्या झाडाखाली किंवा त्या प्रेक्षकांमध्ये नेहमीच पाहायला मिळत आहेत. स्वतःचा उद्योजक आहेत आणि काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर महाडिक म्हणून आपले जे व्लॉगर आहेत त्यांनी दीपकजी एक व्लॉग तयार केला होता, ज्यामध्ये तुम्ही सर्व होतात. ग्रुप ग्रामपंचायत गोठे, संजय बोत्रे असतील, तुम्ही असाल, स्नेहल महेंद्र घागरुमा सरपंच आणि निश्चितपणे ग्रुप ग्रामपंचायत गोठे ग्रामसेवक म्हणून वेगवेगळे प्रकल्प आणि परिसर ज्यांच्या अंडर येतो असे ग्रामसेवक अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. बघा, या परिसरामध्ये पहिलं जर आपण पाहिलं तर वेगळं स्वरूप होतं, मात्र आज वेगवेगळ्या माध्यमातून जसं आपण काही ठिकाणी प्राणी संग्रहालय पाहतो, मात्र या ठिकाणी ते व्यक्तिमत्व दीपकजी यांना पाहतोय. पहिलाच बॉल बाहेर 6 विजय भागडे यांना आपण पाहतोय. पहिल्या दिवसापासून कालपासून या बॅट्समनने बघा षटकार. चला डीजे वाले तयार राहा आणि निलेश धामणे आता ऍक्शन मध्ये येतील. पहिल्याच बॉलवर विजय बागडे षटकार, 6 धावा बागडेवाडी. स्ट्राईकला विजय, नॉन स्ट्राईकला प्रणय. आकाश वागरे सारखा गोलंदाज ज्याने सेमीफायनल मध्ये मेडन ओव्हर टाकली होती निगडी बरोबर 1 विकेट घेतली. पहिलाच बॉल 6 फूटचा बॉल. आता मात्र हा देखील चेंडू पूल करायला गेले होते, बॉडी लाईन थोडासा वरती लागला. कनकशन असल्यानंतर कोच आतमध्ये जातात, फिजिओ आतमध्ये जातात, बघतात बॅट्समनच्या निश्चितपणे हेल्मेटला बॉल लागलेला आहे काय. विजय घागरुम यांच्याकडून सलग 3 षटकारला 500, राज बोरले यांच्याकडून सलग 3 षटकारला 300, हॅट्रिकला 1001 विजय शेठ घागरुम. प्रथम पारितोषिक 21,000 व चषक विजय शेठ घागरुम यांच्याकडून. पुढचा बॉल जलद गतीने, सुंदर गोलंदाजी. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचे दानशूर व्यक्तिमत्व त्यांच्या देखील आम्ही हार्दिक आभारी आहोत. आशिष बंगाल 2200, प्रणय बोरले 2000, विजय पवार 1111, क्रीत मनीष निंगावले आतले 1000. पुढचा बॉल खाली राहणारा बॉल प्रणय भागडे. काल ज्या बॅट्समनची बॅट तळपली होती, एक चांगली गोष्ट आहे की स्वतः विजय भागडे जात आहेत त्याच्याशी बोलतायत. पहिला बॉल ओव्हर पिच मिळाला, लॉंग ऑनच्या वरून षटकार. दुसऱ्या बॉलवर सिंगल. 2 बॉल 7 आल्यानंतर सलग 2 बॉल डॉट निर्धाव आणि धाव संख्या 7. संदीप महादेव घागरुम 1000, श्रीजा अमित घागरुम 1000, स्वप्नील सुनील बोरले 1000. पुढचा बॉल हा देखील बॉल त्याच टप्प्यावरचा, तोच फटका. 3 निर्धाव बॉल आणि 3 निर्धाव चेंडू नंतर 5 बॉल आतापर्यंत झालेल्या, धाव संख्या फक्त 7. फायनल अंतिम सामना आपण पाहतोय भागडेवाडी विरुद्ध केसीसी महाप्रळ बंदरवाडी. या दोन संघांमध्ये आकाश वागरे मंडणगड तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडू. वाढाव ओव्हर अप्रतिम. पहिल्या बॉलवर जी चूक झाली त्याची पुनरावृत्ती केली नाही, चुकांमध्ये सुधार करावी लागते. देखिए प्रॉब्लम कभी भी मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य उसे बड़ा करता है. और जो चीज़ आपको चैलेंज करती है वही चीज़ आपको चेंज करती है. तो चैलेंज स्वीकार किया था उन्होंने कि सिक्सर आया था, सिंगल आया था, लेकिन ये 4 बॉल में बॉल पकड़कर गेंदबाजी करूंगा, कोई मौका नहीं दिया बल्लेबाज. हालांकि प्रणय बागड़े जो कल 2 मैच के मैन ऑफ द मैच रहे थे और उनकी स्टांस और फुटवर्क को देखकर अपने गेंदबाजी में बहुत ही बड़ा बदलाव लेकर आए थे. अनुशासन और पहले ओव्हर की समाप्ती. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7. गोलंदाजीसाठी केतन राईट हॅम ऑफ द विकेट. अंतिम सामना. प्रथम पारितोषिक 21,000, द्वितीय पारितोषिक 11,000, तृतीय पारितोषिक 6,000 आणि चतुर्थ पारितोषिक 4,000. गोलंदाज सज्ज, राईट हॅम ऑफ द विकेट. पुढचा बॉल आडव्या बॅटने चेंडूला खेळले, शॉट मिड विकेटला. डीप वरून खेळायला येतो, मात्र खेळाडू त्या ठिकाणी फील्ड करतोय. मिड विकेटचा 2 धावा आणि या 2 धावाने धाव संख्या 9. या स्पर्धेच्या निमित्ताने धन्यवाद श्री शांताराम वेलकर, वृषभ विनोद दुर्गवले 1000 रुपये. फुल टॉस. खेळाडू त्या ठिकाणी येणार, त्या दरम्यान बॉल चांगलं क्षेत्ररक्षण नाही, मिसफिल्डिंग आणि चौकार. डीजे थँक्यू. एक गोट्या अंपायर प्रसिद्ध झाला सर रवींद्र जडेजाने आणि केदार जाधवने खूप शुभेच्छा दिल्या, मात्र याला शुभेच्छा आपल्या मंडणगडच्या येत आहेत. पुढचा बॉल केतन, स्ट्राईकला विजय. आडव्या बॅटने काय कडक बॉटम एंडचा वापर.
डीपला खेळाडू अभि 2 धावांसाठी आणि पंचांचा इशारा आहे. या 4 आहेत. चौकार. थँक्यू, धन्यवाद डीजे. धावसंख्या 17. धन्यवाद सुरेश जानू घागरूम 500 रुपये, अमित घागरूम 1000 रुपये, प्रशांत शेठ शिर्के बोसते 500 रुपये. पुढचा बॉल डॉट बॉल. नितेश कोबनाक 501, रियांश धीरज बागणे, यश महेश घागरूम 501 प्रत्येकी, मयूर मधुकर घागरूम, अमन दिनेश घागरूम, शशिकांत घागरूम, कृष्णा धोंडू पाटील, सचिन घागरूम, नामदेव भिकू पेंडारी प्रत्येकी 500, भावेश रटाटे 500. अजून एक खाली राहणारा बॉल पायाला लागतोय. लिगबायच्या रूपामध्ये धाव मिळणार आणि एका धावेने धाव संख्या पुढे सरकते. टोटल 18. येणाऱ्या मेच्या 14 आणि 15 तारखेला फक्त 16 संघांमध्ये 5 ते 6 धामणी गावाच्या वतीने एक भव्य दिव्य स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट याच मैदानावर 14-15 मेला असणार आहे. तर निश्चितपणे त्या स्पर्धेमध्ये देखील सहभाग घ्या. या ठिकाणी नेटवर्क येणार का, यूट्यूब होणार का, मात्र सर्व जुळून आलं आणि एक लाईव्ह स्पर्धा काल सुरू झाली आणि संपायला आली. सर्व श्रेय आयोजक सचिन घागरूम. पुढचा चेंडू समोरच्या दिशेला काऊ करण्याला 1 बाउंड. चौकार. डीजे. क्या बात आहे. चौकार. जीवन पाटील वाल्मिकी नगर यांच्याकडून घनश्याम याने जर घनश्याम बागडेने जर 3 षटकार मारले तर 2500 रुपये वाल्मिकी नगर कॅश प्राइज मिळणार आहे. जीवन पाटील वाल्मिकी नगर यांच्याकडून. धन्यवाद. सचिन भिकू घागरूम 500 रुपये, बावीजी रटाटे बोरकत 500 रुपये, निलेश पवार 500, संतोष घागरूम 500, कैलासवासी नितीन बबन घागरूम यांच्या स्मरणार्थ ओम सोमय्या यांच्याकडून 1000, अनिल महादेव घागरूम 500, शरद सकाराम घागरूम 500, पूजा कल्पेश घागरूम 500, संजय पवार 500, सुहास घागरूम 501, वीरेंद्र पवार 501, सॉरी 1000 वीरेंद्र पवार यांच्याकडनं देखील 1000 रुपये. डीप मिड विकेटला 1 धाव पूर्ण केली. 2 धावांसाठी परत. धाव संख्या बागडेवाडी संघाची तिसऱ्या ओव्हरमध्ये 24. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक श्री विजय शेठ घागरूम 21,000 रुपये चषक, द्वितीय पारितोषिक वेद अनिल बोत्रे 11,000 रुपये चषक, तृतीय पारितोषिक गंबा लक्ष्मीबाई गणपत बोरले यांच्या स्मरणार्थ अनिल गणपत बोरले यांच्याकडून 6,000 व चषक, चतुर्थ पारितोषिक कैलासवासी गणपत घागरूम यांच्या स्मरणार्थ श्री प्रशांत घागरूम यांच्याकडून 4,000 व चषक, पाचवे पारितोषिक गणेश ऑप्टिकल श्री अनंत घागरूम चषक, 6वे पारितोषिक स्वराली महेंद्र घागरूम ट्रॉफी. पुढे सरसावत आले. शॉर्ट मिड विकेटला मिस फिल्डिंग 1 धाव. या एका धावेने धाव संख्या पुढे सरकते. टोटल 25. मालिकावीर सौ अंजली महेंद्र घागरूम सरपंच यांच्याकडून टॉवर फॅन कूलर प्लस चषक, उत्कृष्ट फलंदाज गंगाराम बागणे एअरबर्ड चषक, त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज सुयोग गावडे नायणे यांच्याकडून एअरबर्ड चषक, प्रत्येक सामन्यातील सामनावीर यांना विशेष पारितोषिक, कैलासवासी पार्वती अमृता घागरूम यांच्या स्मरणार्थ प्रवीण दुसार यांच्याकडून चषक. फुलर लेन बॉल पुढे सरसावत आलेत. कव्हरला खेळले. डीपला राज आहे त्या ठिकाणी. बॉल थ्रो करतोय आणि पंचांकडे दाद मागितले आहेत आणि हा आउट. बाद. डीजे. नवा नखरा आमच्या अंपायरचा देखील आहे. त्याचा चेहरा देखील बघा तुम्ही. हा नखरा आहे. सन्मान चिन्ह भरतजी सोनू घागरूम यांचे देखील विशेष आभार. सर्व आमचे दानशूर व्यक्तिमत्व ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आपले जे योगदान दिलं, आमचे कॅमेरामॅन सईम, त्याचप्रमाणे सोहम विमिक्सवर आहेत नदीम आणि स्कोरर निशिकांत. कव्हरला नाही, लॉंग ऑफला खेळाडू आहे आतमध्ये. प्रतीक गॉन नाही. ओ सेफ हँड. संघातला सुरक्षित खेळाडू आणि बघा नाही 2 धावा. बघा जो सुरक्षित खेळाडू आहे त्याच्या हातातून झेल सुटतोय आणि 3 धावा. धाव संख्या बघूया किती महाग ठरतंय. या 3 धावा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. काकींचं हार्दिक स्वागत.
तर मात्र बोल्ड झालेले आहेत. थँक्यू डीजे. प्रणय बोरले ज्यांच्या मातोश्री प्रियांका बोरले या ठिकाणी आले आहेत. प्रणय बोरले यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक देणगी स्वरूपात दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्या मम्मी या ठिकाणी आलेल्या आहेत मातोश्री प्रियांका बोरले यांचं देखील हार्दिक स्वागत. तर धावा झालेल्या 3 ओव्हरनंतर 29 आणि धावांचं लक्ष्य 30. 30 रन्स टू विन. मी प्रियांका बोरले मॅडम यांचा सत्कार करण्यासाठी आयोजक स्पर्धेचे इरा स्पोर्ट्स आयोजित इरा चषक 2026 या निमित्ताने प्रियांका बोरले मॅडम यांचा सत्कार, कारण प्रणय बोरले यांच्याकडून 2000 रुपये या स्पर्धेला देण्यात आलेले आहेत. या व्यासपीठावर देखील आपण पाहतोय दीपकजी टेमकर यांच्याकडनं 500 रुपये देणगी स्वरूपात, दीपकजी कदम यांच्याकडून 500 रुपये, सुबोधन पवार कळकवणे पोलीस पाटील 500 रुपये यांचे देखील विशेष आभार. हा सत्कार सन्मान आपण करतोय प्रियांका बोरले मॅडम यांचा. स्क्रीनवर आपण पाहत आहोत. हे सर्व प्रेक्षक संयम यांना देखील आपण कवर करा. साईड अँगल जर सोम तुला कवर करता आले तर दोन्ही डगआउट कवर करा. कशा प्रकारे या ठिकाणी आनंद उत्साह, कारण 15-20 दिवसांपूर्वी ज्यावेळेस कॉल केला सचिनने आपल्याला स्पर्धा करायची आहे, होईल का, लाईव्ह होईल का, इथे व्यवस्थित सर्व जुळून येईल का, विद्युत पुरवठा कशा पद्धतीने असेल, सर्व गोष्टींची निश्चितच पडताळणी केली, चाचपणी केली. त्यानंतर आजचा दिवस, कालचा दिवस उजाडला, स्पर्धा संपन्न झाली आणि हा दुसरा दिवस. आपल्या दामणी गावच्या पोलीस पाटील सो आरती सुमेश गागुरुम यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि ॲडव्होकेट सुमेश शंकर गागुरुम हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. ॲडव्होकेट सुमेश शंकर गागुरुम साहेब या ठिकाणी आहेत. खूप आनंद वाटतो ज्यावेळेस हे प्रत्येक स्पर्धेला आम्हाला भेटतात. सुमेशजी कायदेविषयक सल्लागार म्हणून देखील आपण त्यांना पाहतो. हा सत्कार करण्यासाठी मी पोलीस पाटील धामणी गावच्या यांना पहिला विनंती करतोय, आपण आपला सत्कार आमच्या आयोजकांच्या वतीने स्वीकारावा. मी रिया गागुरुम यांना विनंती करतोय, आपण सो आरती सुमेश गागुरुम यांचा सत्कार आणि सन्मान करावा. रिया गागुरुम यांच्या शुभ हस्ते हा पुष्पगुच्छ, आपण संस्कृतीचं प्रतीक, हा पुष्पगुच्छ देऊन आपण सत्कार करतोय. 30 धावा करायच्या आहेत. मी ॲडव्होकेट सुमेश गागुरुम साहेबांना देखील विनंती करतोय, यांचा देखील ॲडव्होकेट सुमेश गागुरुम यांचा देखील सत्कार सन्मान आपण करत आहोत. फेलिसिटेड विथ अ ब्युटिफुल बुके. सो वॉर्म वेलकम ॲडव्होकेट सुमेश गागुरुम सर फॉर दिस टुर्नामेंट. इरा स्पोर्ट्स या चषकासाठी दत्ताराम गणू घागरुम यांच्याकडून 1100 रुपयाची देणगी स्वरूपात या ठिकाणी भेट आलेले, त्यांचे देखील धन्यवाद. ॲडव्होकेट सुमेश शंकर गागुरुम यांना आपण पाहत आहोत, यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत आयोजकांच्या वतीनं. थँक्स अ लॉट टू बिंग अ पार्ट ऑफ दिस टुर्नामेंट सुमेश शंकर गागुरुम सर. आरती मॅडम आपलं देखील हार्दिक स्वागत. चला सेकंड इनिंगला सुरुवात होते. गोलंदाज सज्ज होते. राईट हॅम ऑर द विकेट. प्रणय भागडे 30चं लक्ष आहे. स्ट्राईकला आतिश आणि दांडी गुल. आणि बघा यष्टी वाकवली नाही, तोडली, अक्षरशः फोडली. जॉफ्रा आर्चरला पाहिलंय, बुमराला पाहिलंय, एवढा स्पीड कुठून आला कळत नाही. पीछे का दरवाजा खुला था और तिजोरी से चोरी हो गई. चारों खाने चित, फर्निचर डिस्ट्रॉय, गॉन. पहिल्याच बॉलवर गोल्डन डक. आतिश धाडसे बॅक टू द पॅव्हलियन. पहिला गडी प्रणय भागडेला. भागडेवाडी विरुद्ध केसीसी महाप्रळ. प्रेक्षकांना सांगू इच्छितो मॅच इज ऑन. 30 धावा आहेत. मात्र ॲक्शन रिप्ले तुम्ही बघू शकता, वारंवार बघू शकता. प्रणय भागडे डावी यष्टी अक्षर तोडून टाकली. नवीन स्टंप पाठवा, नवीन स्टंप पाठवा विकी. छोटी अनु काल 2 दिवसापासून ज्या प्रकारचं दुकान तिने लावलेलं आहे, मग त्या ठिकाणी तुम्हाला कोल्ड्रिंक मिळतील, वेफर्स मिळतील, कुरकुरे मिळतील, पण तिला चायनीज वेळ आवडते, त्यामुळे तिचा देखील ती आनंद घेते. आणि आमच्या मावशी देखील आलेल्या आहेत. बेलपुरी चालू आहे, सेवपुरी पाहिजे तर जाऊ शकता मागे.
चायनीज वेळ सुरू आहे. शेवटचा अंतिम फायनलचा सामना आपण पाहत आहोत. पहिल्या बॉलवर ज्या प्रकारचं यश मिळालंय आणि आता 30 धावांची गरज आहे. 17 चेंडू धावांची गरज. प्रतीक कर्णधार स्वतः कॅप्टन बॅटिंगसाठी आले. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय आकाश वागरे. पुन्हा एकदा धन्यवाद. दानशूर व्यक्तिमत्व आशिष बंगाल 2200, प्रणय बोरले 2000, विजय पवार 1111, क्रीत मनीष निंगावले आतले 1000, संदीप महादेव गागरूम 1000, श्रीजा अमित गागरूम 1000, स्वप्नील सुनील बोरले 1000, वृषभ विनोद दुर्गवले शांताराम वेलकर 1000 रुपये प्रत्येकी, अमित गागरूम 1000 रुपये, सुरेश जानू गागरूम 500, प्रशांत शेठ शिर्के बोजते 500 रुपये, नितेश कोबनाक 501, रियाज धीरज भागणे, यश महेश गागरूम, मयूर मधुकर गागरूम 500 प्रत्येकी, अमन दिनेश गागरूम, शशिकांत गागरूम 500, कृष्णा धोंडू पाटील 500, सचिन भिकू गागरूम 500, नामदेव भिकू पेंढारी 500, भावेश रटाटे बोरखत फोटोग्राफी 500, निलेश पवार 500, संतोष गागरूम 500, कैलासवासी नितीन बबन गागरूम यांच्या स्मरणार्थ ओम समय यांच्याकडून 1000 आणि गोलंदाज तयार. दुसरा बॉल राऊंड द विकेट. बॅटची एज. दुसरा गडी बाद. हॅट्रिकसाठी 1000 रुपये विजय शेठ गागरूम यांच्याकडून आहेत. 2 बॉल आणि बॅक टू बॅक 2 विकेट. या स्पर्धेमधला प्रबळ दावेदार उत्कृष्ट गोलंदाजीचा क्लास दाखवतोय. युअर फॉर्म इज टेम्पररी बट युअर क्लास इज परमनंट. आतिशकडून पाहिले आणि आकाश आणि विजयकडून पाहिले मात्र युवा खेळाडू, टॅलेंटेड, प्रतिभावंत, गुणवत्ता आहे, क्वालिटी क्रिकेट खेळतोय. 2 बॉलवर 2 विकेट. पुन्हा एकदा प्रतीक नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर 4थ्या क्रमांकावर येतोय. कारण या अगोदर माघारी परतला पहिल्या बॉलवर आकाश धाडसे, त्यानंतर प्रतीक आणि आता दुसरा प्रतीक आपण पाहतोय. स्ट्राईकला बॅटिंगसाठी. नॉन स्ट्राईकला आकाश आतिश आऊट झाला. आकाश अजूनही आहे विकेटवर. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. हॅट्रिकचा बॉल. हॅट्रिक झाली तर विजय शेठ गागरूम यांच्याकडून 1000 रुपये. प्रणय भागडे राईट आर्म राऊंड द विकेट. भागडेवाडी विरुद्ध केसीसी महाप्रण अंतिम सामना. पुढचा बॉल. बॉल अतिशय सुंदर डॉट बॉल. 3 बॉल आपण पाहतोय निर्धाव आहेत या स्पर्धेमध्ये. आकाश वागरे जो नॉन स्ट्रायकरला बॅट्समन आहे, अष्टपैलू खेळाडू, 10, 11, 12 बॉल्समध्ये मोठमोठ्या धावसंख्या याच्या नावावर आहेत. मात्र त्याला निश्चितच बोलावं लागेल. प्रतीक्षित बोलला येतो आणि त्याला निश्चितपणे स्ट्राईक देखील घ्यावी लागेल. स्ट्राईक रोटेट करावे लागेल आणि खूप चांगल्या प्रकारे लीड करतोय विजय भागडे, मनोज भागडे या मॅचमध्ये. संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम गोलंदाजी. 3 बॉल डॉट. पुढचा बॉल. समोरच्या दिशेला कोणी नाही आहे. 1 बाउन्स. नाही, डायरेक्ट बाहेर आहे का बघूया. नाही, चौकार. 4 धावा. डीजे. थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्ताने अनिल महादेव गागरूम 501, शरद सकाराम गागरूम 500, पूजा कल्पेश गागरूम 500, वीरेंद्र पवार 1000, संजय पवार 500, सुहास गागरूम 501. धन्यवाद या सर्वांचे दानशूर व्यक्तिमत्वाचे मनपूर्वक आभार. प्रथम पारितोषिक 21,000 कोण जिंकणार. द्वितीय पारितोषिक 11,000. फर्स्ट प्राइज विजय शेठ गागरूम यांच्याकडून. वेद अनिल बोत्रे द्वितीय पारितोषिक. गोलंदाज तयार. 4 बॉल 4. पुढचा बॉल. समोरच्या दिशेला सोपा झेल. बाद गॉन. एका ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये 4 धावा, 3 गडी बाद. डीजे काय बॉलिंग करतोय. थँक्यू. भेटणार लग्न सराई लवकर येणार. सर्वांना सर्वच काही भेटणार. सबको जीवन में सब कुछ नहीं मिलता. लेकिन यहाँ पर अब नए बैटर आए अभी. अभिला आता आकाशला स्ट्राईकवर आणावं लागेल. आकाश नॉन स्ट्रायकरला, ज्याने या अगोदर सेमीफायनलमध्ये पहिलं षटक मेडन ओव्हर टाकली होती आणि एक विकेट घेतली होती. तो अष्टपैलू खेळाडू स्ट्राईकला कधी येणार. मात्र 5 बॉल, धावसंख्या 4, 3 गडी बाद. अप्रतिम ओव्हर. राऊंड द विकेट. प्रणय भागडे स्ट्राईकला. अभि कव्हरला. कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना. दुसरा बाउन्स आणि 4 धावा. चौकार. पहिल्या ओव्हरमधल्या 8 आलेल्या आहेत. 12 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. डीजे.
थँक्यू. सार्थक आहे ना बॉलर? बॉलर कोण आहे? सार्थक. विजय बॉलर. विजय बॉलरचं नाव सार्थक, सॉरी अनेश. ॲडव्होकेट सुमेश गागरुम साहेब यांची मुलगी सिया गागरुम यांच्याकडून 1000 रुपये या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट इरा चषक 2026 साठी या ठिकाणी प्राप्त झाले. त्यांचे आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय अनेश. स्ट्राईकला आकाश वागरे. पहिलाच बॉलचा व्यवस्थित टाइम नाही करू शकला, मात्र डीपला खेळाडू आहे. एक धाव पूर्ण केली. मिस फिल्डिंग ऋतिक होता. बॅकअपला त्या ठिकाणी खेळाडू पोहोचतोय. 2 धावा. धावसंख्या 10. 30 धावांचं लक्ष. अंतिम सामना. माप्रळ केसीसी बंदरवाडी जिंकणार. केसीसी माप्रळ बंदरवाडी की विजय बागडेवाडीचा संघ, विजय यांचा, मनोज बागडे यांचा. जे जे स्पर्धक निश्चितपणे या स्पर्धेमध्ये सहभागी घेतल्या सर्व खेळाडूंचे आभार. व्हॉट अ शॉट, पॉवरफुल. जोपर्यंत आकाश आहे तोपर्यंत आशा पल्लवित आहेत. बाहेर बाउंड्रीच्या विकेट घेतली तर 100 रुपये. डीजे कॅच. बात आहे. गुलाबी साडी आणि प्रियंका मॅडम देखील साडी नेसून आहेत गुलाबी, त्यामुळे काकींचं देखील स्वागत. बाउंड्रीच्या बाहेर जे झेल घेतील कॅश 100 रुपये आहेत तुम्हाला. बघा आता सर्व उभे राहिलेत. विकी पण आलाय तिथे फिल्डिंग करायला. चला सर्वांनी बाहेर उभे राहा. सर्व कळकवण्याचे पण आहेत. मिळणार बक्षीस 100 रुपये आहेत. आकाश जोपर्यंत आहे तोपर्यंत आशा. एक आयकॉन खेळाडू म्हणून आपण पाहिलंय मंडंगळ प्रीमियर लीगमध्ये युवा कमिटी आयोजित युवा चषक गाजवलेला खेळाडू. राईट मोर द विकेट. पुढचा बॉल. अजून एक षटकार. 6 धावा. मी म्हटलं होतं. आणि झेल दोघांनी पकडले असतं तर 50-50, पण दोघांनी सोडले. आणि तो बघा, तो म्हणाला दादा काय तू दादा. चला 9 बॉल 8 धावांची गरज. गेल्या वर्षी 5 मेला मुंबईला नारिंगीच्या मैदानावर सकाळी 8 ते सकाळी दुसऱ्या दिवशीच्या 5 वाजेपर्यंत स्पर्धा झाली. अडकळ फायटर्स हा संघ केसीसी महाप्रळ बंदरवाडी संपूर्ण रायगड, रत्नागिरी, दापोली, मंडणगडमधले सर्व संघ खेळले गाव टू गाव आणि या फायनलमध्ये पोहोचलेला. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा लेग कटर बाउन्स झालेला. 7 बॉल धावांची गरज. 8 बॉल 8 आणि 50,000 रुपयाचं दीपकजी टेमकर साहेब पारितोषिक जिंकले होते. केसीसी माप्रळ संघ जी स्पर्धा लाईव्ह झाली होती नारिंगीला आम्हीच कव्हर केली होती. पुढचा बॉल आणि काय जबरदस्त फटका. भेदून चेंडू सीमा पार. खणखणीत दणदणीत एक जबरदस्त चौकार. 7 बॉल आणि जिंकण्यासाठी धावांची गरज 4. थँक्यू डीजे. म्हणून म्हटलं होतं की पहिल्या समोरून विकेट जात होत्या. मी म्हटलं होतं आकाश वागरेला जर तुम्ही स्ट्राईक दिलीत तर हा सामना जो बनवेल. बघा फक्त 4 बॉलमध्ये मॅच बनवली. पुढचा बॉल आणि मिस टाइम स्ट्रोक होतोय. आतमध्ये येतोय. ना मुन्ना ना 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 नाय नो नेवर. लेग बायचा इशारा. 1 धाव. धावसंख्या पुढे सरकते. 27 धावांची गरज. 6 बॉल 3. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच आले. विजय बागडे यांना आपण पाहतोय. मंडणगड तालुक्यातील टेनिस क्रिकेटच्या इतिहासातील जसं मगाशी नरेश पातेरे यांना आपण पाहिलं तसे विजय बागडे अजूनही या वयामध्ये 45+ आहेत. लीलावती नानावटीसाठी जे लेदर क्रिकेट खेळतात अजूनही या वयामध्ये तो फिटनेस आपण पाहतो. निश्चितपणे शरद बागडे आणि त्यांचे सर्व मित्र परिवार जे बागडेवाडीचे खेळाडू आहेत ते जे केली स्पर्धा बघत असतील तर त्यांचं देखील हार्दिक स्वागत. माप्रळ बंदरवाडी उमेद धाडसे असतील, रुपेश असतील किंवा नितीन असेल आमचा जे जुने खेळाडू आहेत संघाचे आणि ते देखील हा सामना पाहत असतील तर त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आपल्याला देखील निश्चितपणे या पिक्सल प्रो स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे आपल्या अँड्रॉइड मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, टॅब किंवा स्मार्ट टी व्हीवर जे पाहतायत त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. अंतिम सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. आता मात्र समोरच्या दिशेला हलक्या हाताने मारलेला फटका. 1 धाव पूर्ण केली. कॉल करणार का दुसऱ्या धावेसाठी जोपर्यंत चेंडू फेक होणार आणि 2 धावांसाठी पोहोचला आकाश वाघरे. निश्चितपणे ज्या प्रकारे धावसंख्या बघा माप्रळ संघ आतल्याची स्पर्धा जी पुढे वरती शंकर मंदिराच्या वरती जे स्मशानभूमी आहे देवारीची त्या पलीकडे स्पर्धा जी सुरू आहे तिथे देखील हा संघ पोहोचला. जसं काल भागडेवाडी संघ गणेश कोणच्या स्पर्धेमध्ये फायनलला पोहोचला, इथे फायनलला अशा प्रकारे विजेता ठरतोय. इरा स्पोर्ट्स आयोजित इरा चषक 2026 पहिल्या पर्वाचा विजेता चॅम्पियन
संघ आहे केसीसी माप्रळ बंदरवाडी. केसीसी माप्रळ बंदरवाडीचं हार्दिक अभिनंदन. उपविजेता भागडेवाडी.